नमस्ते मैत्रिणींनो, आता आपण बनवणार आहोत मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स युक्त लाडू। यात आपण घेतलेले आहे गहूची भरड अगदी लहान, बेसन, सोयापीठ, तांदूळ, मक्का ह्याचं आपण जाडसर थोडंसं पीठ करून घेतलेलं आहे। पहा, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि पूर्ण वाटी भरून गूळ घ्यायचा आहे। आपण जेवढं साजूक पीठ घेतलं तेवढंच गूळ घ्यायचं आहे। नंतर इच्छेनुसार तुमचे ड्रायफ्रूट्स टाका। मी काजूगर घेतलेले आहेत थोडेसे, मनुका आणि वेलची पावडर। तूप ना जास्त प्रमाणात असं गरम करून घ्या छानसं। नंतर त्याच्यामध्ये आपण हा पीठ आहे तो खरपूस भाजून घेणार आहोत। अगदी खमंग वास येईपर्यंत आपण पूर्ण भाजून घेणार आहोत ते छान। हे सगळं मंद आचेवर करायचं आहे, कारण सातूचं पीठ ह्याचं पीठ आहे ना ते लगेच कढईला चिकटून आणि करपून जाईल। छानसं भाजून घ्या, खरपूस भाजून घ्या, अगदी खमंग वास येतो त्याचा। पहा, असं छानसं भाजून झाल्यानंतर थोडंसं टेक्स्चर त्याचं बदलतं। त्यानंतर आपले ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकून घ्या, म्हणजे ड्रायफ्रूट सुद्धा भाजून होतील। एकदम जास्त तूप टाकू नका की ते असे निथळेपर्यंत, कारण त्याला आपल्याला लाडू वळायचे आहेत आणि आपण त्यात गूळ सुद्धा टाकणार आहोत। पहा, आपल्याला आता वाटी याच्यात तूप कमी आहे, पण त्याला पुरेसं तूप आपण घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया। तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा स्किप करू शकता, तुमच्या आवडीनुसार। भाजूनच घ्यायचं आहे ते। आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू सुद्धा तुम्ही हलके भाजून घ्या, तुम्हाला तुपात भाजून घ्यायचे असेल तरी सुद्धा चालेल। हे पहा, व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यात पहा खरपूस वास येईपर्यंत त्याला भाजून घ्या हळूहळू। आता त्याच्यात आपण पूर्ण 1 वाटी भरून गूळ टाकणार आहोत, जेवढं आपण पीठ घेतलं तेवढंच। मी गुळाची पावडर घेतलेली आहे, ही मिक्स व्हायला सोपी पडते, अगदी भाजून पण छान होते। नंतर त्याच्यामध्ये अगदी ती वितळायला लागते। आणि थोडंसं बघा, मी 2 चमचे असं त्याच्यात 3 चमचे पूर्ण मी पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपण पाव वाटी म्हणू शकतो पाणी घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण भाजून घेतलेलं आहे। एकदा व्यवस्थित छान त्याचा तो तूप आहे ना तो मेल्ट झाला आहे, त्याच्यामुळे त्याचं आपण टाकलेलं सुरुवातीला तूप तो सुद्धा छान सुटलेला आहे। यामुळे आपल्याला लाडू वळायला किती सोपं पडत आहे। तुम्ही गुळाची पावडर घेतली तर तुम्हाला हे लाडू करायला लवकर सोयीस्कर होईल। असा हा मल्टीग्रेन आटा बघा किशोरवयीन मुला-मुलींकरता खूप छान आहेत। वाढत्या वयाकरता पोषक तत्व खूप छानसे त्यांना मिळतात। तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा, लाईक सबस्क्राईब नक्की करा।